पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली। दिवसाढवळ्या गोळ्या झाडून वयाच्या 20-19 वर्ष असणाऱ्या मुलानं ही हत्या केली। पण इतक्या मोठ्या कुख्यात गुंडाची हत्या करणं हे एका साध्या व्यक्तीचं काम नव्हतं। त्याच्या पाठीमागे खूप मोठं नियोजन असणार, खूप मोठं कटकारस्थान असाल, अशा अनेक गोष्टींचे संशय बळावलेले होते। पुणे पोलिसांचं पथक या संदर्भातील वेगवेगळे तपास लावत होते। त्यात समोर आलं एक विठ्ठल शेलारचं नाव। खरं तर पुण्यात मारणे आणि मोहोळ या टोळी युद्ध काही वर्षांपासून आहे। त्याची वेगवेगळी कारणं सुद्धा समोर आलेली आहेत। विठ्ठल शेलारला पोलिसांनी अटक केली आणि जो ज्या भागात राहतो तिथून त्याची दिंड काढण्यात आली। पोलीस अधिकाऱ्यांसोबत ती दिंड काढलेली आपण स्क्रीनवरती पाहतोय मित्रांनो। विठ्ठल शेलारनं हा अतिशय नियोजनपूर्वक मास्टरमाइंड ज्याला आपण म्हणतो गुन्हेगारीच्या भाषेत, ते सगळं प्लॅनिंग करून शरद मोहोळची हत्या केली असं आपण माध्यमांमधून वाचतोय, पाहायला मिळतंय। आणि त्या अतिशय गंभीर गुन्ह्यामुळेच त्याची तो जिथून राहतो त्या भागातून त्याची दिंड काढण्यात येते। ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं आहे।